आज ह्या जे काही हालचाली सुरू झालेल्या आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेला फारसं पटत नाही की बाबा लोकांना असं वाटतंय इतकी काय घाई आहे, थोडं थांबा, 10 दिवस होऊ द्या, 13 दिवस होऊ द्या. हे सगळं लोकांना जे काही वाटतंय त्या भावना आपण समजू शकतो. परंतु एकीकडे हा जो अजितदादा पवार यांचा पक्ष आहे, या पक्षाला या पक्षावर तुटून पडण्यासाठी काही गिधाडं परवाच्या दिवशीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटी देताना दिसले. गिधाडं म्हणजे एक प्रकारचे प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेले या पक्षामध्ये असलेले काही नेते, जे अजित पवार यांच्या जवळजवळ आहे असे दाखवत होते. मात्र त्यांचं काम अजितदादा पवार यांच्या सारखं दिसत नाही. त्यांचं भाषण अजित पवार यांच्यासारखं मन मोकळं विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊन बोलणारं दिसत नाही. असे लोक तिथे होते. काही लोक जसे की प्रफुल्ल पटेल आहे, सुनील तटकरे आहे, छगन भुजबळ आहे, ह्या वेगवेगळ्या केसेसमध्ये जेलमध्ये राहून आलेले लोक आहेत. त्यांना सगळ्यात जास्त भीती आहे. आणि भीती एकीकडून ही पण आहे की हा पक्ष जो आहे तो परत एकदा या लोकांच्या हातात जाऊ नये. कुणाच्या ह्या सगळ्या लोकांच्या, म्हणजे प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असेल किंवा भुजबळ असेल, तो जाऊ शकत नाही का? तर जाऊच शकतो. जसं अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष अर्ध्यापेक्षा जास्त लोक घेऊन गेला आणि दावा केला, तसं आज अजित पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यापैकी अर्धे लोक जाऊन दावा ठोकू शकतात. हे होऊ नये म्हणून सुनेत्रा पवार मुंबईला गेल्या असतील असं मला वाटतंय. हे खूप चांगलंच झालं, कारण त्रास आहे हे समजू शकतो आपण, पण कोणीतरी पुढे यायला पाहिजे. आणि काही लोक असतात की अशा वेळेला टपून बसलेले असतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला माहिती असेल, महाराज गेले आणि 10 दिवसापर्यंत महाराज गेले हे संभाजी महाराजांना सांगितलंच नाही का? कारण तिथली जी काही पंत मंडळी होती, ज्यांना तिथं एकतर शिवाजी महाराजांच्या पत्नीला गादीवर बसवायचं होतं किंवा छोटे ते रामराज्य होते, राजाराम महाराज, त्यांना बसवायचं होतं. आणि कुणाला तरी असं गादीवर बसवलं की बाकीच्या लोकांचं ते त्यांचा कारभार मोकळा करू शकतात. आणि कुणाला तरी पद दिलं हे पण ते दाखवू शकतात. ते त्यांची जी हुजुरी करून, काय होतं, भोळे असतात माणसं, त्यांना कळत नाही. तर हे असं होऊ शकतं. आणि असेच प्रयत्न जे आहेत इथे चाललेले आहे. म्हणून मी तर म्हणते की हा पक्ष, अजित पवार यांचा पक्ष, आज जे अजित पवार शेवटपर्यंत हे सांगत राहिले की मी शिव, शाहू फुले आंबेडकर या विचारांचा आहे, जे सतत जय भीम म्हणत राहिले, ज्यांनी कधीही हिंदू मुसलमान केलं नाही, ज्यांनी कधीही दंगे आपल्या भागामध्ये होऊ दिले नाही, जेव्हा जेव्हा त्यांनी पुणे पिंपरी चिंचवड भाग हातात घेतला, खूप विकास केला. बारामतीचा तर विकास पाहण्यासारखाच आहे. तर ह्या फुले आंबेडकरवादी विचारांच्या अजित पवार यांचा पक्ष काही मनुवादी लोक हे बळकावू शकतात अशा शक्यता आहे.